नमस्कार. धनुष सध्या त्याच्या आगामी चित्रपटासाठी तिरुपतीमध्ये शूटिंग करतो आहे आणि या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय. दिग्दर्शक शेखर कम्मुला यांच्या DNS या चित्रपटाच्या शूटिंगसाठी धनुष तिरुपतीमध्ये होता आणि यावेळी त्याचा अवतार पाहून कोणीच त्याला ओळखू शकलं नाही. या शूटिंग दरम्यान मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना त्रास होत असल्याने अखेर पोलिसांनी परवानगी नाकारली होती आणि त्याला पाहून कोणीच त्याला ओळखू शकलं नाही. मळलेले जुने कपडे, वाढलेली दाढी अशा लुकमध्ये धनुषला ओळखणं फार कठीण झालं होतं. तसेच मंगळवारी धनुष अलिपिरी घाटवर चित्रपटाची शूटिंग करत होता आणि त्यामुळे मंदिरात जाणाऱ्या वाहनांना पोलिसांनी बाउन्सर्स दुसऱ्या मार्गाने वळवण्यास सांगत होते. यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झालं होतं आणि दर्शनासाठी आलेल्या काही भक्तांनी पोलिसांना प्रश्न विचारला की त्यांनी शूटिंगला अशा ठिकाणी परवानगी कशी दिली. अखेर या प्रकरणी एका भक्ताने पोलिसात तक्रार केल्यानंतर शूटिंग थांबवण्यात आली आणि धनुषच्या चित्रपटाची शूटिंग तिरुपतीमधील तलहटी या ठिकाणी होणार होती. यामुळे बससह इतर वाहनांना दुसऱ्या मार्गाने वळवण्यात येणार होतं. इतकंच नव्हे तर मंदिरात आलेल्या काही भक्तांनीही चित्रपटाच्या क्रू मेंबर्सने बाहेर पाठवल्याचं म्हटलं जात होतं, कारण टीमला गोविंदराजस्वामी मंदिराच्या बाहेर शूटिंग करायचे होते. याबाबत तुमचे काय मत आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.